अध्यात्मप्रेमी, गीताप्रेमी साधकजन हो. आज 3 डिसेंबर आहे आणि गीता, जीवन गीता या आपल्या ज्ञानसत्रातील 6वं प्रवचन पुष्प मी आपणासमोर विनम्रपणे सादर करीत आहे. मागच्या 5व्या प्रवचन पुष्पाचा अनुबंध जोडून घ्यायचा तर आपण अध्याय क्रमांक 3 हा जवळजवळ पूर्णपणे पाहिला होता, पण शेवटच्या काही श्लोकांच्या बद्दल चिंतन करायचं राहिलं होतं. ते जोडून घेऊया आणि आज 6व्या प्रवचन पुष्पामध्ये अध्याय क्रमांक 4 बद्दल चिंतन करूया. जे गेल्या खेपेला उपस्थित होते त्यांना आठवेल की मुख्यतः मी भगवंतानी काम, क्रोध आणि लोभ हे लचांड टाळलं पाहिजे. परमार्थ मार्गामध्ये हा फार मोठा धोका आहे या संबंधी सांगितलं होतं श्लोक क्रमांक 37 मध्ये. त्या ठिकाणी म्हटलं होतं, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा. महाशनो याचा अर्थ फार मोठा खादाड आणि महापाप्मा याचा अर्थ अत्यंत पापकर्मी. काम, वासना ही गोष्ट अत्यंत वाईट. अहंकारामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे बाधित करणारी, अडचण आणणारी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर काम, वासना. काम, क्रोध, लोभ, एष रजोगुण समुद्भवा हा तो अर्थ. याबद्दल आपण सविस्तर बोललो होतो आणि सविस्तर बोलल्यानंतर विचार असा करत होतो की भगवंतांनी सांगितलंय की या कामरूपी महाशत्रूला, आत्ता सांगितलं महाखादाड आणि अत्यंत पापकर्मी, आपण जिंकलं पाहिजे. अगोदर त्या कामाची, वासनेची राहण्याची वस्तीस्थानं कोणती आणि त्या वस्तीस्थानाकडे जाऊन त्यांच्यावर विजय मिळवून आत्मबुद्धीकडे आपण कसं गेलं पाहिजे आणि परमार्थाचं शिखर कसं गाठलं पाहिजे, हे सर्व 3ऱ्या अध्यायाच्या अखेरी कामाबद्दलची धोक्याची घंटा वाजवल्यानंतर भगवंत आपल्याला सांगतात. भगवद्गीता किती वास्तवनिष्ठ आहे बघा. तर हा काम, त्याच्या बरोबर असणारा लोभ, त्यांच्या आडवं आलं की निर्माण होणारा क्रोध, यांच्या राहण्याच्या जागा कुठल्या आहेत? सगळ्या माणसांच्या बाबतीमध्ये, सगळ्या मनुष्य प्राण्याच्या बाबतीमध्ये त्या सारख्या आहेत. कुठं कुठं राहतो बरं हा काम, ही वासना? तर ती इंद्रियांच्या ठिकाणी राहते, ती मनाच्या ठिकाणी राहते, ती बुद्धीच्या ठिकाणी राहते. आणि म्हणून श्लोक क्रमांक 40 मध्ये म्हटलंय, इंद्रिये, मन आणि बुद्धी ही त्या काम वासनेची वसतिस्थाने आहे. राहायला जागा नसेल तर प्राणी राहणार कसा? तसं वसतिस्थानाच्या आश्रयानं ही काम भावना ज्ञानाला, म्हणजे आत्मज्ञानाला झाकळून टाकते आणि अहम ब्रह्मास्मी असणारा जो जीवात्मा त्याला मोहात पाडते. किती वास्तव आहे बघा. आश्रयस्थानी सांगितलं आणि काय धोका आहे, काय मोह आहे, कोणती अडचण आहे तेही सांगितलं. सूक्ष्मपणे चिंतन करत गेलो असं लक्षात येईल की हा काम खरोखरच मायावी आहे. म्हणजे इंद्रिय आणि मन यांचं वस्तिस्थान त्याने घेतलं तर तो माणूस सुख लोलूप होतो, तो माणूस सुख लंपट होतो. आणि याच काम वासनेनं बुद्धीचं जर आश्रयस्थान घेतलं तर तिथं लोलुपता आणि लंपटतेपेक्षा अहंकार जागा होतो, गर्व जागा होतो आणि तो तर अधिकच वाईट असतो परमार्थाच्या बाबतीत. हे पूर्णपणे आपल्याला माहिती आहे. इतकी सूक्ष्मता त्या श्लोक क्रमांक 40 मध्ये. 41 मध्ये सांगितलंय की याच्यावर उपाय कुठला? पुढच्या 2 श्लोकामध्ये मुख्यतः आत्मबुद्धीचं जागरण हे सांगितलं जायचं. पण आत्मबुद्धीचं जागरण करायच्या आधी
आपण अनेकदा बोललोय, ज्या इंद्रियांच्या साह्यानं, देहाच्या साह्यानं आपण अध्यात्म ज्ञान मिळवणार, त्या इंद्रियांचं संयमन करता आलं पाहिजे, नियमन करता आलं पाहिजे, तरच पारमार्थिक साधनेची सुरुवात करता येईल, अन्यथा नाही. म्हणून श्लोक क्रमांक 41 मध्ये म्हटलंय, हे भरतश्रेष्ठा अर्जुना, तू पहिली गोष्ट कोणती कर, तर तू पहिली गोष्ट कर, इंद्रियांचं संयमन कर, इंद्रियांचं नियमन कर. मग आपण बोललो, इंद्रिय घोडे आहेत, बुद्धी सारथी आहेत, त्यांच्या हातात मनाचा लगाम पाहिजे. आणि यासाठी पुढे छान शब्द येतात, ज्ञान आणि विज्ञान. पुन्हा गीता वास्तवनिष्ठ आहे. ती फक्त ज्ञानाबद्दल म्हणजे आत्मज्ञानाबद्दल बोलत नाही, तर सृष्टी ज्ञानाबद्दल म्हणजे विज्ञानाबद्दलही बोलते, आणि त्या दोघांच्याही कडे अंगुली निर्देश करते. म्हणून म्हटलंय, हे मनुष्य प्राण्या, तो इंद्रियांचं संयमन कर, आणि ज्ञान म्हणजे अध्यात्म, आणि विज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान, यांचा नाश करणारा जो काम, मी मगापासून जी धोक्याची घंटा म्हणतोय ती, यांचा नाश करणारा जो काम, महाखादाड आणि महापापी काम, त्याला नाहीसा कर, ठार मारून टाक, प्रजही यासारखा शब्द त्या ठिकाणी आहे. ठार मारून टाक, नष्ट करून टाक. आणि हे जर तू करशील तर मग परमार्थाची वाट सोपी होईल. हे जर तू करशील तर चालत वैकुंठा आपण कदाचित जाऊ शकू. आणि यासाठी एक चढता क्रम सांगितलेला आहे. हा चढता क्रम दोन बाजूने महत्वाचा आहे. एकीकडे तो सूक्ष्मतेच्या बाजूने महत्वाचा आहे, आणि दुसरीकडे तो बल सामर्थ्याच्या बाजूने महत्वाचा आहे. आणि या दोन्ही अर्थांचे ते शब्द पर असा येणार आहे. आपल्याला पर शब्दाचा अर्थ पलीकडचा हा माहिती आहे, पण इथं काय म्हटलंय बघा, श्लोक क्रमांक 42 मध्ये, इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. हा परतस्तु सहा, सहा परा कोण आहे? हा सहा परा निश्चितपणे आत्मन आहे, आत्मा आहे, आत्मबुद्धी आहे. तिकडं आपल्याला जायचंय, पण ते जितकं पर आहे, जितकं बलवान आहे, तितकं मध्ये अडथळा आणणारा, ज्याच्याबद्दल इतकं आपण बोललो, ती काम भावना सुद्धा बलवान आहे. हा दोन बलवानांच्यातला झगडा नीट समजून घेतला पाहिजे. पण आधी लक्षात घेऊया की पराणी या शब्दाचा 95% अर्थ सूक्ष्म असाच आहे. त्या बलाचा निर्देश कदाचित 5% असू शकेल आहे. मुद्दा असा की या 42 श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की अरे, इंद्रिय जी असतात ती पर म्हणजे सूक्ष्म असतात. त्या इंद्रियांच्या पलीकडचं मन असतं ते त्याहून सूक्ष्म असतं. त्या मनाच्या पलीकडची आता बुद्धी म्हटलंय, तिला गीतेतला शब्द जोडूया विशेषण म्हणून, व्यवसायात्मिका बुद्धी, की आत्मबुद्धीकडे आपण जाऊ शकतो. तर ती जी व्यवसायात्मिका बुद्धी आहे ती सूक्ष्म आहे. आणि त्या व्यवसायात्मिका बुद्धीच्याही पलीकडचा आता पर शब्द लक्षात घ्या, पराहा, पराणी, त्याही पलीकडचा सूक्ष्म कोण असेल तर तो आत्मा असे सांगितले गेले आहे. आत्मा इति आहु यहा बुद्धेः परतः सा. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर निश्चितपणे तो चढता क्रम आहे, तो आत्मज्ञानाकडे आपल्याला नेणार आहे. फक्त अडचण एवढीच येईल की पुढच्या श्लोकामध्ये आत्मानम पण म्हटलंय आणि आत्मना पण म्हटलंय. आपली गडबड अशी होते की ते आत्मना आणि आत्मन या दोन्ही पदांच्या मध्ये आपण आत्म्याचाच संदर्भ घेतो. जरा वेगळेपण आहे, मी ते त्या ठिकाणी सांगतो. मुद्दा आधीचा असा की ह्या चढत्या क्रमाने गेल्यानंतर शेवटी तुला आत्मज्ञान मिळवायचंय आणि त्या आत्मज्ञानाकडे, आत्मभानाकडे जायचंय, जे व्यवसायात्मिका बुद्धीच्या पलीकडचं आहे. अध्याय संपत आला. या अध्यायाच्या अखेरच्या 43व्या श्लोकामध्ये म्हटलंय, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मानम आत्मना जहि शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. त्या कामरूप शब्दाचे दोन्ही अर्थ आहेत.
एक कामरूप म्हणजे कामाचं म्हणजे वासनेचं रूप, दुसरं कामरूप म्हणजे मायावी, दुरासदम, दुराराध्य, दुर्जय, जिंकण्यास कठीण असा जो कोणी आहे त्याला जिंकायचं काम महाबाहू अर्जुना तूच करू शकशील. आता प्रश्न असा, संस्तभ्य आत्मानम आत्मना. आत्मानम म्हणजे त्या आत्म्याकडं आपल्याला जायचंय आणि आत्मना म्हणजे स्वतः जायचंय. इथं लक्षामध्ये असं येईल की पराक्रमी अर्जुना, याप्रमाणे बुद्धीहून श्रेष्ठ आणि त्याच्या पलीकडे असणारा जो आत्मा, त्या आत्म्याला जाणून आत्म्याने अडवून असा अर्थ दिला जातो. आत्म्याला जाणून आणि आत्म्याला अडवून त्या कामशत्रूला डांबून त्या दुस्साध्य अशा कामशत्रूला ठार कर. मला नम्रपणे सुचवावंसं वाटतं, आपण त्याच्यावर विचार करा की इथं आत्मानम म्हणजे त्या आत्म्याकडं आणि आत्मना याचा अर्थ आपण, स्वतः. म्हणजे मी असं म्हणेन, स्वतःच स्वतःला ओळखून, स्वतःच स्वतःला ओळखून स्वतःमध्येच असणाऱ्या कामरूपी शत्रूला, इतका त्या आत्मना शब्दामध्ये अर्थ आहे. त्या आत्मनकडे आपल्याला जायचंय, तर स्वतः स्वतःला, कारण तो कामही नाही म्हटलं तरी आपल्या मनातच आहे, आपल्या ठिकाणीच आहे, त्याला नष्ट करून तू आत्मबुद्धी गाठ. तर अध्यायात म्हटल्याप्रमाणे तुला कर्मयोग जमेल, नव्हे निष्काम कर्मयोग जमेल. ही निष्काम कर्मयोगाची भाषा अत्यंत महत्वाची या ठिकाणी येते. म्हणूनच म्हटलं, ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. मात्र कर्मयोग याचा अर्थ निष्काम कर्मयोग, याबद्दल शंका नाही. तिसऱ्या अध्यायाचं असं समापन करून आजच्या प्रवचन पुष्पामध्ये जेव्हा आपण चौथ्या अध्यायाकडे जातो, त्या तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी जी मी आठवण करून दिली ते त्याचं पुन्हा एकदा स्मरण करूया. अध्याय क्रमांक 3, अध्याय क्रमांक 4 आणि अध्याय क्रमांक 5 म्हणजे एका अर्थानं त्या शिवशंकराला अर्पिलेलं बिल्वदल आहे. हे 3 अध्याय म्हणजे त्रिदल आहे. पहिल्या म्हणजे प्रारंभीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग आहे, नुसता कर्म शब्द वापरूया. चौथ्या अध्यायामध्ये विकर्म म्हणजे विशिष्ट विहित भगवंताचं स्मरण करणारं कर्म आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये अकर्म म्हणजे नैष्कर्म्य आहे. करूनही कर्मपाशामध्ये अडकणार नाही, करूनही कर्मविपाकामध्ये अडकणार नाही, म्हणजे नैष्कर्म्य. अध्याय क्रमांक 5. अध्याय क्रमांक 4 म्हणजे विकर्म म्हणजे त्यासाठी विशेष कर्म, भक्तियुक्त कर्म करावं लागेल, अध्याय क्रमांक 4. आणि आत्ता आपण ज्याचं समापन केलं अध्याय क्रमांक 3. आणि ते 3 अध्याय क्रमांक म्हणजे कर्मयोग, निष्काम कर्मयोग, पण कर्मयोग म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म या शब्दाला बोलणार आहे मी, पण बरोबर बोलूया नैष्कर्म्य. असं त्रिदल बिल्वदल आपल्याला क्रमाक्रमानं प्रवचन पुष्पातून पाहत जायचं. आज मुख्यतः अध्याय क्रमांक 4. अध्याय क्रमांक 4चं परंपरेनं चालत आलेलं नाव कर्म ज्ञान कर्म संन्यास योग. पटकन लक्षातच येत नाही ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे काय. जे मी बोलणार आहे ते सुरुवातीला एका सूत्रात सांगतो. ज्ञानाच्या मागं आत्मशब्द घाला की आत्मज्ञान आणि कर्मसन्यास. म्हणजे एकदा तुम्हाला आत्मज्ञान झालं की कर्म करूनही कर्माचा संन्यास होईल, कर्मविपाकात तुम्ही अडकणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. माझ्या बोलण्यातून, तुमच्या माझ्या विचार यात्रेतून, गीतेबद्दलच्या चिंतनातून हळूहळू हे उलगडत जाईल. ज्ञान कर्म संन्यास योग. पुन्हा नेहमीप्रमाणे मदत घेऊया भिडे शास्त्रींची. भिडे शास्त्रीने गीतासार या त्यांच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 4च्या प्रारंभी नेहमीप्रमाणे सूत्ररूपानं पण सुंदर टिपण जोडलंय. ते म्हणतात, ज्ञानयुक्त होऊन कर्मे करावीत आणि मग कर्म विपाक संदर्भात, महत्वाचं आहे, कर्म विपाक संदर्भात कर्म संन्यास म्हणजे कर्मफल संन्यास करावा.
म्हणजे सर्व कर्मे ब्रह्मार्पण करावीत, हाच खरा संन्यास होय. तर थांबून लक्षामध्ये घ्या, संन्यास शब्दाचा अर्थ सम्यक न्यास असा आहे. सम्यक म्हणजे योग्य प्रकारे, न्यास म्हणजे ठेवणं. आम्हाला आत्मबुद्धी मिळवायची आहे, सम्यक न्यास. हाच खरा संन्यास आहे आणि तो आत्मज्ञानाने सिद्ध होतो. योगयुक्त ज्ञानी पुरुष कर्मे करूनही कर्माच्या बंधनात सापडत नाही, असे भगवंतांनी या अध्यायात सांगितले आहे. म्हणून भिडे शास्त्री म्हणतायत, याला ज्ञान कर्म संन्यास योग म्हणायला हरकत नाही, पण बरोबर शब्द वापरायचा तर कर्म ब्रह्मार्पण योग म्हणणं हे सर्वथा उचित आहे. कर्म तर करणार, पण कर्म ब्रह्मार्पण योग हे या अध्यायाचं नाव जर असेल तर ते अधिक उचित होईल, हे म्हणणं पटणार आहे. आणखी एक आहे, एकदा त्रिदलाकडे आपण वळलो की पहिलं दल तर बघितलं अध्याय क्रमांक 3 मध्ये, मग चौथं हे 5व्यासाठी उपयुक्त नको का? हा, ते उपयुक्त आहे, कारण 5व्यामध्ये जे अकर्म म्हणजे नैष्कर्म्य करायचंय त्याची पायरी म्हणजे विकर्म आहे. हे विकर्म हे विशेष कर्म आहे, ते भक्तियुक्त कर्म आहे. निष्काम कर्मयोगाप्रमाणेच ते अकर्म म्हणजे निष्कर्म मिळवण्यासाठी सहकारी साधना करणार आहे. पुढे येणारा मुद्दा इथे सांगून ठेवतो, विकर्माचा अर्थ काही जण निषिद्ध कर्म करतात, तो माझ्या चिंतनातून चुकीचा आहे, त्यावेळी आपण स्पष्टपणे बोलू. पण बघा, अकर्म म्हणजे नैष्कर्म्य याची सहयोगी साधना कोणती? अध्याय क्रमांक 3 निष्काम कर्मयोग, अध्याय क्रमांक 4 विशेष कर्म ही सहयोगी साधना आहे. आणि त्यात मी दाखवून देईन की विशेष कर्म भक्तियुक्त आहे, म्हणून ती सप्रेम प्रेमयुक्त पारमार्थिक साधना आहे, असं आपल्या लक्षामध्ये येईल. मगाचा मुद्दा जोडून घ्यायचा, पुढे मी श्लोकाच्या आधारे ते स्पष्ट बोलणार आहे, पण जर आणखी एक मुद्दा सांगून पहिल्या श्लोकाकडे जाऊया, अध्याय सुरुवात करूया. आत्ताच मी म्हटलं ना की विकर्माचा अर्थ काही लोक शास्त्र विरुद्ध कर्म असा करतात. आणि तिथेही मी दाखवून देतो, इथेही सांगतो, असा केला तर चुकणार आहे कुठं? तर असा केला तर चुकणार आहे कुठे याचं कारण, हा जो विकर्म शब्द आलाय तो अध्याय क्रमांक 17 मध्ये आलाय, आणि 17च्या आधी 16 मध्ये जो अकर्म शब्द आलेला आहे तो अकर्म शब्द निषिद्ध कर्म या अर्थी येऊन गेलेला आहे. मग एकदा अकर्माचा अर्थ निषिद्ध कर्म घेतला तर पुढे चांगल्या कर्माबद्दल बोलणं चाललंय. आणि मग चांगल्या कर्माबद्दल बोलताना कर्म, विशेष कर्म आणि कर्म करूनही कर्म न करणं म्हणजे अकर्म नैष्कर्म्य याची चर्चा आहे, मध्येच निषिद्ध कर्म यायचं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की अध्याय क्रमांक 16 मध्ये ज्याप्रमाणे स्पष्टपणे निषिद्ध कर्म शास्त्र विरुद्ध कर्म म्हणून आसुरी संपत सांगितलेली आहे, तसं या ठिकाणी जेव्हा त्या विकर्माचा उल्लेख येतो त्या ठिकाणी तू ते टाकून दे असं निषिद्ध कर्म म्हणून स्पष्टपणे सांगितलेलं नाही. आणखी एक गोष्ट अशी आहे की निषिद्ध कर्म कुठलं असतं बरं? ते शास्त्र निषिद्ध असायला पाहिजे ना. असं बघा, इथंच यज्ञाचे प्रकार येणार आहे, पण त्याच्या आधारेच बोलतो. ते गौण असेल पण ते निषिद्ध नाही. गौण वेगळं प्रधानाच्या तुलनेनं, आणि निषिद्ध हे वाईट असतं, ते बुरं असतं. उदाहरणार्थ बघा, देवता यज्ञ आहे, रूढ यज्ञ आहे, द्रव्य यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, आणि हे सगळे आपण सकामतेनं केले तर गीतेच्या दृष्टीनं ते गौण आहे, पण शास्त्राच्या आणि गीतेच्या दृष्टीने सुद्धा ते निषिद्ध नाही. खुशाल करा, पण करताना मात्र कुठे मनामध्ये निश्चितपणे विवेकाचा दिवा जागा ठेवा आणि सकामता टाकून निष्कामतेकडे चला की ते अधिक चांगलं होईल. ही ती भूमिका आहे. म्हणजे निषिद्ध काय आणि गौण काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या श्लोका ठिकाणी पुन्हा हे सगळं बोलायला नको, म्हणून आता बोललो. प्रत्यक्ष त्या शब्दांचं विवेचन पदान्वय त्या ठिकाणी बघू. आता जाऊया अध्याय क्रमांक 4 कर्म ब्रह्मार्पण योग. आणि हा कर्म ब्रह्मार्पण योग सांगत असताना सुरुवातच होते
श्री भगवान वाच. भगवंत अर्जुनाला सांगतात, तिसऱ्या अध्याय धरून जोडूनच सांगतायत, अर्जुनाचा प्रश्न नाहीये. भगवंत म्हणतायत, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम. कुणाला बरं? विवस्वान मनवे प्राह मनुर्क्ष्वा कवे ब्रवी. इथं तिघांचा उल्लेख आलाय. एक आलाय सूर्यनारायणाचा, दुसरा आलाय श्रेष्ठ मुनी मननशील ज्याला म्हटलं त्या मनूचा, आणि तिसरा उल्लेख आलाय इक्ष्वाकूचा. हे कोण आहेत जरा समजून घेऊया. एक असं की सूर्य हा आदर्श कर्मयोगी आहे. सूर्य हा गीतेमध्ये 2 ठिकाणी ध्येय मूर्ती म्हणून आलाय आणि एके ठिकाणी विभूती म्हणून आलाय. तो ध्येय मूर्ती म्हणून कुठं आलाय तर आकडे सांगतो आपण, नंतर पहा. अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 9 8-9 आणि अध्याय क्रमांक 15 श्लोक क्रमांक 15-12 या ठिकाणी सूर्याचा संदर्भ ध्येयाची मूर्ती, ध्येय मूर्ती म्हणून आलाय. आणि आलं परिचय येते सगळ्यांना. भगवंत आपला जेव्हा विभूती योग सांगतायत, मी कुठं आहे ते सांगतायत, तेव्हा 10व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकामध्ये सूर्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे. पण मी इथे विधान करणार आहे की सूर्य या ठिकाणी जगाचा राजा म्हणून आलाय. कारण पुढे आलेला मनू आणि त्यानंतर आलेला इक्ष्वाकू हे दोघं राजेच आहेत. नुसते राजे नाही आहेत, ते राजर्षी आहेत. आणि ते राजर्षी आहेत म्हणून योगाच्या दृष्टीनं, भगवंताच्या दृष्टीनं, गीता मार्गाच्या दृष्टीनं त्याला किंमत आहे. आणि त्याचा स्पष्ट उल्लेख दुसऱ्या श्लोकामध्ये राजर्षय अशा प्रकारच्या शब्दांनी केलाय. मनू सुद्धा राजा होता. मनू हा मननशील होता. तो फार मोठा चिंतक ऋषी होता. अर्थात मनू या नावाचे संस्कृत साहित्यामध्ये अनेक जण होऊन गेले. तर गीतेला या ठिकाणी मनू म्हणजे कोण पाहिजे, कोण नेमका अभिप्रेत आहे, नेमकं सांगता येणार नाही. पण मी म्हणतो त्या पद्धतीनं तो राजा मनू होता, यात काही शंका नाही. पुढचा इक्ष्वाकू हा सुद्धा राजाच आहे. त्याचा राजवंश तर फार प्रसिद्ध आहे. हा इक्ष्वाकू वंश म्हणजेच प्रभू रामचंद्रांचा वंश. कालिदासानं जे रघुवंश काव्य लिहिलं ते इक्ष्वाकू वंशाबद्दलच आहे. प्रभू रामचंद्रच्या वंशामध्ये जन्मले इतका पुण्य पावन हा राजवंश आहे, त्यातला प्रारंभीचा इक्ष्वाकू. आणि म्हटलंय ह्या तिघांनाही मी प्रथम निष्काम कर्मयोग सांगितला. पण अरे रे, काळी एवढी मोठी शक्ती आहे की त्या प्रचंड शक्ती पुढं निष्काम कर्मयोग सुद्धा कालानुसार क्षय पावला. त्याला फार मोठा अर्थ आहे, तर तो श्लोक वाचून सांगतो. श्लोक क्रमांक 2 मध्ये म्हटलंय, एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. हे महापराक्रमी अर्जुना, अरे रे, त्या महान सामर्थ्यवान काळामुळं हा योग म्हणजे निष्काम कर्मयोग जो मी तुला सांगत होतो ना, सांगतोय ना, तो नष्ट तो नष्ट झाला असं म्हणण्यापेक्षा तो क्षती पावला, क्षय पावला. निश्चितपणे तो अडचणीत आला. मला म्हणायचंय, काळाची काय शक्ती असते बघा. भगवंतानं सांगितला निष्काम कर्मयोग सुद्धा जर काळानुसार क्षय पावत असेल, तर मग भगवंत याच अध्यायामध्ये जे काय सांगतायत ना, त्याला एक फार मोठी बळकटी प्राप्त होते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागतो. तो धर्माच्या रक्षणासाठी लागतो आणि निष्काम कर्मयोगाच्या उद्घोषासाठी लागतो. म्हणून भगवंत म्हणतायत, एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः. आता वर जे 3 सांगितले ते आणि सगळेच यांना हा पूर्वी माहिती होता, पण परंपरेनं चालताला योग ते जाणत होते राजर्षी. पण अरे रे, दीर्घकाळ लोटला आणि तो योग लुप्त झाला, नष्ट झाला, गतप्रभ झाला, अशी स्थिती आहे. पण भगवंत कुशल शिक्षक आपल्या लाडक्या शिष्यासाठी सांगतायत की बाबा, हे माझं निष्काम कर्मयोगाचं बरोबर शब्द आहे बघा, रहस्य मी तुला सांगतो. मागच्या प्रवचन पुष्पातून आपल्याला आठवत असेल, मत
हे माझं मत आहे असं भगवंतानं म्हटलं, यावर मी जोर देऊन सांगितलं. इथं रहस्य शब्द आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये म्हटलंय, स एवायम मया त्यज्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हेत दुत्तमम. हे सगळ्यात उत्तम असणारं जे रहस्य ते तुला मी सांगतो. भगवंताचं सगळ्यात त्याचं मनोगत, त्याच्या मनातलं रहस्य, सगळ्यात उत्तम रहस्य तो अर्जुन या आपल्या सख्य भक्ती करणाऱ्या, सखा असणाऱ्या भक्ताला सांगतो. एक विधान करून पुढे जायला हरकत नाही. कदाचित हा श्लोक वाचता वाचता लोकमान्य टिळकांना इथला रहस्य शब्द वाचता वाचता कदाचित कदाचित गीता रहस्य शब्द सुचून गेला असेल, असावा. हा, पण अर्जुन हा अत्यंत लाडका भक्त आहे, सखा आहे. त्या सख्याला तो सांगतोय आणि शब्द छान आहेत बघा. भक्तोसी मे सखाचेती. तू माझा सखा म्हणजे मित्र आहेस, तू सख्य भक्तीचा भक्त आहेस म्हणून तुला सांगतो. इथं मात्र आचार्य विनोबा सांगतात त्याप्रमाणे जो सखा असतो आणि सख्य भक्ती करतो त्या भक्तीवर एक जबाबदारी येते की त्याला कर्मयोग पण निभावावा लागतो. नुसती भक्ती करून चालणार नाही, तर त्या भक्तीमध्ये कर्मयोगाची जबाबदारी आहे, हे निश्चितपणे भगवंताच्या मनात आहे. साक्ष म्हणून मी 2 श्लोक सांगतो, ते आपण नंतर बघा. श्लोक क्रमांक, अध्याय क्रमांक 18 त्यातला श्लोक क्रमांक 73 आणि त्याच अध्यायातला 78. 73 आणि 78 श्लोक, अध्याय 18. तिथं काय सूचित केले ते बघा, की आता मी म्हटलं लक्षात येईल की नुसती भक्ती नाही आहे, त्या भक्तीमध्ये कर्मयोगाची शक्ती आहे. आणि अशी भक्तीने शक्ती एकत्र आल्याशिवाय दुधात साखर पडत नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे. भगवंत आपलं मनच उलगडून दाखवतायत, जणू आत्मचरित्र सांगतायत. अर्जुनही प्रसन्न आहे. फक्त अर्जुन हा बुद्धिमान आहे म्हणून बुद्धिमान अर्जुन श्रीकृष्णाचं आत्मचरित्र ऐकता ऐकता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतो की श्रीकृष्ण आत्ताच तू म्हटलंस की हे हा निष्काम कर्म मी अमक्या अमक्यानं सांगितला. अरे पण जरा अडचण वाटते. कुठली अडचण? अर्जुन किती प्रामाणिक शंका विचारतोय बघा. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतत् विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवान ती. प्रोक्तवान इति. हे कसं काय बरं? अर्जुन म्हणाला, अरे भगवंता, तुझा तर जन्म अलीकडचा आणि आता तू सूर्यानं सुरुवात केली. सूर्याचा जन्म तर प्राचीन काळचा. तेव्हा तुम्ही सूर्याला हा योग सांगितला, प्राचीनाला अर्वाचीनाने योग सांगितला. हे कसं काय बरं? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सगळी भगवद्गीता आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जी आपण त्रिसूत्री सांगतोय ती आहे आत्म्याची अमरता आणि अखंडता, देहस्थितीची गौणता आणि क्षणभंगुरता. म्हणून भगवंत रागावून नाही पण निश्चयपूर्वक सांगतायत, अरे अर्जुना, तू आता किती वेळा सांगायचं? अरे आत्म्याचे जन्म अनेक असतात. आत्म्यानं देहाचं वस्त्र अनेकदा अनेक प्रकारे घेतलेलं असतं. हे तुला कळत नाहीये पण मला कळते ना. आणि मला कळते म्हणून मी म्हणतोय की मी सूर्याला सांगितलं. किती निश्चयपूर्वक सांगितलंय, निर्धारपूर्वक सांगितले बघा. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन. अरे माझेच नव्हे, तुझे सुद्धा जन्म आहेत. पण काय करावं बरं? तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. 2दा शब्द परंतप आलाय. एवढा मोठा महाबाहू तू, पण तुला तुझे पूर्वजन्म आठवत नाहीत. मला माझे पूर्व जन्म आठवतात आणि भविष्यात काय करायचं ते आठवतं, कारण आत्मा अमर आहे. आणि हे जर तू लक्षात घेतलंस तर माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेत हे ध्यानामध्ये घे. आणि इथंच भगवंत महत्वाची गोष्ट सांगतायत की अमर आत्मा तो परमात्मा अवतार घेतो, निर्गुण असून सगुण होतो, भक्तांसाठी होतो, धर्म रक्षणासाठी होतो, गीता धर्माच्या संरक्षणासाठी होतो. म्हणून आपल्या सगळ्या भारतीयांना अत्यंत प्रिय असणारे पुढचे 2 श्लोक, पण त्याची प्रस्तावना आहे श्लोक क्रमांक 6. म्हणून मी विधान करतो की गीतेमधले सगळ्यात महत्वाचे श्लोक, सगळ्यांना प्रिय असणारे श्लोक कुठले असतील तर अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 6, 7 आणि 8.
7 आणि 8 मध्ये पूर्णपणे अवतार मीमांसा आहे. कशी? अध्याय केव्हा, अवतार केव्हा घेतो आणि अवतार कसा घेतो. पण ते केव्हा कोठेच्या आधी या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, आणि ती भगवंत अवतार घेताना जिची मदत घेतात त्या मायेचा उल्लेख आहे. ती माया भ्रम नाही आहे, ती माया मिथ्या नाही आहे, ती माया खोटी नाही आहे, उलट ती माया आदि माया आहे. ती माया मूळ माया आहे. मी मागेही सांगितले, पुढेही सांगतो, ती गीतेच्या भाषेमध्ये योग माया आहे. ती प्रकृती आहे. ती प्रकृती फक्त भगवंताला वश आहे हे ध्यानात घ्या. बरोबर सांगायचा तर प्रकृती भगवंताच्या ताब्यामध्ये असते. भगवंत हा प्रकृती वश नसतो आणि आपण सगळे प्रकृती वश असतो. आपण प्रकृतीच्या ताब्यात असतो, प्रकृती भगवंताच्या ताब्यात असते. तिला योग माया म्हणतात. आणि तो खेळ, तो विलास, तो चिदविलास करण्यासाठी भगवंत, मग आता शब्द, निर्गुण असून सगुण होतो, अजन्म असून जन्म घेतो, अविकारी असून विकार स्वीकारतो, आणि छान गोष्ट आहे, प्रभू असूनही सेवक होतो. नाही तर भगवान गोपाल कृष्ण पार्थ सारथी का व्हावेत? श्लोक क्रमांक 6 मध्ये स्पष्टपणे म्हटलंय, अरे मी सगुण आहे म्हणून त्यात अडकून पडू नकोस. त्यात मग अवतार घेणार कसा? मी निर्गुण आहे हे विसरू नकोस, यासाठी शब्द येतात पहा. अजोपि सन् व्ययात्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. संभवामी आत्ममायया. आणि आधी म्हटलं अजः अपि सन् अव्ययात्मा. तर डबल न आहे. अजोपि सन् अव्ययात्मा. अव्ययात्मा असणारा, अज असणारा, सर्व भूतमात्रांचा ईश्वर असणारा, म्हणजेच काय? निश्चितपणे ज्याला जन्म नाही, ज्याला व्यय नाही, खर्च पडणं नाही, जो ईश्वर आहे सर्व भूतमात्रांचा, तो काय करतो? अपि सन, असून सुद्धा, अहम स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, माझ्या प्रकृतीवर अधिष्ठान स्वीकारून, आत्ममायया संभवामी, मी त्या मायेच्या साह्यानं, आता गंमत बघा, आत्ममायया संभवामी, इथं संभवामी शब्द आला ना, आणि पुढे लगेच येणार आहे संभवामी युगे युगे. तो संभवामी शब्द फार महत्वाचा आहे. तर भगवंत सांगतात की संभवामी युगे युगे, मी जन्मरहित असून, अविकारी असून, प्राणीमात्रांचा प्रभू असून, प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होतो, आणि आदि मायेनं मी जन्म घेतो, अवतार घेतो. अवतार शब्दामध्ये अव अधिक तृ धातू आहे. असंही म्हटलं जातं की भरतभूमी ही देवांची आहे, देवतांची आहे. भरतभूमी अवतारांची भूमी आहे. असंही विधान केलं तर ते चिंतनासाठी योग्य ठरेल की अवतार कल्पना ही भगवद्गीतेनं भारतीय तत्वज्ञानाला दिली देणगी आहे, असे काय अभ्यासक म्हणतात. ही अवतार संकल्पना अत्यंत महत्वाची. मात्र अवतार संकल्पना, भगवंत अवतार घेतात, ते केव्हा घेतात हे फार महत्वाचं आहे. मगाशी कसा घेतात ते सांगून झालं, आत्ममायया संभवामी हे सांगून झालं, पण केव्हा घेतात, कशासाठी घेतात, फार मोठं महत्वाचं आहे. मग भगवंत म्हणतात, जे दोन्ही श्लोक आपल्या सगळ्यांना परिचित आहे, पाठ आहे, सर्वप्रिय आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा अधर्म हा अभ्युत्थान पावतो, जेव्हा जेव्हा अधर्म माजतो आणि धर्माला ग्लानी प्राप्त होते, त्यावेळी मी स्वतः जन्म घेतो. अवतार शब्दार्थ लक्षात घ्या. स्वतः जन्म घेतो तो अवतार. इथं धर्म शब्द आलाय, त्याबद्दल बोलूया. पण लगेच पुढे काय म्हटले बघा. हा धर्म कसा आहे बरं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दोन श्लोकांच्या बद्दल बोलूया, चिंतन करूया. धर्म संस्थापनार्थाय या ठिकाणी धर्म शब्द आहे. धर्मस्य ग्लानिर्भवति इथे चिंता व्यक्त केली आहे. हा धर्म 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 म्हणजे काय?
पहिलं स्पष्ट उत्तर आहे की धर्म म्हणजे उपासना पद्धती रूढ धर्म नव्हे. ही जी धर्म संस्थापना आहे, हा जो धर्म आहे तो वेदांनी सांगितलेला विश्वधर्म आहे, मनुष्य मात्राचा धर्म आहे, साध्या भाषेत समाजामध्ये असणारी सदाचार व्यवस्था. धर्म म्हणजे काय? धारयति सहा धर्म, धर्मो रक्षिते रक्षिता. धर्म याचा अर्थ उदात्त जीवन पद्धती. धर्म याचा अर्थ व्यक्तिगत आणि सामाजिक बाबतीमध्ये समाजाला हितकारक असणारी सदाचार व्यवस्था, जिच्यामध्ये अभ्युदय पण आहे आणि निश्रेयस पण आहे, आणि हा संबंध समाजामध्ये आहे. गीता धर्मातला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. एका व्यक्तीनं उंच उंच होऊन गीता धर्म साधणार नाहीये. समाज उंच आणि उदात्त होणं ही नितांत गरज आहे. म्हणून धर्म याचा अर्थ मी सांगितला तो. आणि खरं बोलायचं तर धर्माचं भांडण काही दुसऱ्या धर्माशी नसतं. धर्माचं भांडण नेहमी अधर्माशी असतं. हा संदर्भ इथे येणार आहे. अभ्युत्थानम अधर्मस्य. अधर्म म्हणजे काय? तर आत्ता मी जो धर्म सांगितला रूढ धर्म नाही, आत्ता तुम्ही धर्म सांगितला त्या धर्माच्या विरोधी. आणखी काय? समाजव्यापी. आणखी काय? 16व्या अध्यायात सांगितलेली आसुरी संपत्ती जेव्हा वाढते तेव्हा त्याला समाजातला अधर्म म्हणतात. तर ते जगात एखाद दुसरा दुष्ट माणूस असू शकतो, राहणार, ही वास्तवता आहे. त्याचं काय करायचं हा भाग अलहिदा, कुणी करायचं तोही भाग ठरेल. पण समाजव्यापी आसुरता वाढणं, समाजव्यापी आसुरी प्रवृत्ती वाढणं अध्याय 16 मध्ये येईल. याला अधर्म म्हणतात. आणि हा अधर्म नष्ट करण्यासाठी धर्म संस्थापना ही निश्चितपणे करण्यासाठी मी येईन, हे भगवंताचं आश्वासन भारतीय मनाला अतोनात दिलासा देणार आहे. मात्र लगेच लक्षात घ्या की असेल माझा हरी म्हणून गप्प नाही बसायचं. मी निष्काम कर्मयोग करेन आणि मग भगवंताला हाक मारेन तर भगवंत येईल. यासाठी गीता आणि गीता धर्म आहे. भगवंत आणखी सांगतायत काय बघा, परित्राणाय साधूनाम, ही निश्चितपणे दयेचीच व्याख्या आहे. परित्राणाय साधूनाम. पण एवढंच असेल तर ती दया अपूर्ण होईल. ती दया संपूर्ण व्हायला पाहिजे असेल तर विनाशायच दुष्कृताम हवं. आणि हाच गीतेचा अर्थ मनात ठेवून आपले संत श्री तुकोबाराय म्हणाले, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन कंटकांचे. त्याला इलाज नाही. पुढच्या श्लोकामध्ये याच्यात आणखी काही मी सांगेन. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. इथं निश्चितपणे दयेची संपूर्ण व्याख्या ही भगवंताच्या मनात आहे. पुन्हा भगवंताचा अवतार कसा आहे, भगवंताचा जन्म कसा आहे आणि भगवंताचं कर्म कसं आहे जरा लक्षात घेण्यासारखं आहे. त्याचा जन्म अवतार आहे, त्याचं कर्म अवतारी आहे. मी मागं बोललो, पुढेही बोलणार आहे. धर्म युद्ध करायला तो सांगत नाहीये अर्जुनाला, धर्म्य युद्ध करायला सांगतोय. धर्म्य म्हणून अवतारही दिव्य, जन्मही दिव्य, कर्मही दिव्य. आणि मी म्हणत नाहीये, भगवंत म्हणताय. पुढच्या श्लोकातला फक्त पहिला भाग घ्या, पूर्वार्ध घ्या. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. जो कोणी तत्वता निश्चितपणे माझे हे अवतार कार्य समजून घेतो त्याची भक्ती खरी. इतरांची भक्ती खरी म्हणायला भगवंत तयार नाही. आता परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम या संदर्भामध्ये आणखी काही भर घातली आहे. भगवंतानं जरा ती वेगळ्या भाषेमध्ये घातली. ती बघण्यासाठी जायला पाहिजे श्लोक क्रमांक 11 कडे. श्लोक क्रमांक 11 कडे गेल्यानंतर पहिली ओळ अनेक अर्थानं महत्वाची आहे. मी काही अर्थ सांगतो, काही अर्थ शिल्लक ठेवतो, अन्य अभ्यासक ते अर्थ आपापल्या पुस्तकातून मांडतायत. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. याचा साधा गद्यात अर्थ असा, अर्जुना जे ज्या हेतूने मजकडे येतात त्यांना तसेच फळ मी देतो. बघा, भगवंताकडे तुम्ही ज्या हेतून जाल तसं फळ तो तुम्हाला देणार आहे. आपण साध्या मराठीत म्हणतो भाव तसा देव.
असे आपण म्हणतो जसे भावावे तसे पावावे. पण एवढंच आहे का? माझ्या मनात एक विचार येतो, आपल्यासमोर तो विचारार्थ ठेवतो. इथं भगवंत ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम म्हणतोय, तेव्हा तो निष्काम कर्मयोगासह सारासार विचाराला साध घालतोय. निष्काम कर्मयोगासह तो जशास तसं वागा हे सुचवतोय. आता जशास तसं म्हणताना हिंसा नव्हे, तर जशास तसं म्हणताना सारासार विवेक म्हणजे उदाहरणानं बोलायचं तर क्षमाशील असणारी धरणी माता, तिच्यावर जर आघात केला तर जेवढा प्रत्याघात करते तेवढा प्रत्याघात विवेकानं करायला अडचण नाही. मात्र तो प्रतिकार करताना परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय दुष्कृताम करताना अंतःकरण मात्र क्षमाशील पृथ्वीचं पाहिजे, भगवंताचं पाहिजे, परमात्म्याचं पाहिजे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत असं मानणारं पाहिजे, असाही अर्थ असू शकेल. आणि महत्वाची गोष्ट अशी की पुढच्यात ते म्हणतात मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. या श्लोकात या चरणाचा अर्थ आपण पाहूया, पण मला सुचवायचे हा चरण उच्चारून भगवंत म्हणतात पण याचा अर्थ मी कुणाला टाकतो समजू नकोस. आता मी सांगितल्याप्रमाणे कुणाला दूर लोटतो समजू नकोस. अरे त्याची चूक मी त्याच्या पदरामध्ये घालतो, पण मी त्यांना आपलंसच करतो. आपल्या माणसाची चूक आहे म्हणतो, त्याला जवळ करतो, कारण मला पक्की खात्री आहे मग लोकसंग्रह सांगताना हेच होतं तिसऱ्या अध्यायात. आणि म्हणून तिसऱ्या अध्यायातला चरण जसाच्या तसा या ठिकाणी पुनरुक्त झालाय की ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, ज्याला भगवान श्रीकृष्णाचं काम करायचंय, ज्याला परित्राणाय साधूना विनाशाचे दुष्कृताम करायचंय, त्यानं स्वतः महाजन असलं पाहिजे. तर महाजनो येन गतस्स पंथा, माणसं त्या निष्काम कर्मयोगाच्या भक्तीच्या वाटेनं जातील. श्लोक क्रमांक म्हणजे अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 23 आणि अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 11 यातला दुसरा चरण शब्दशः सारखा आहे. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. महाजनो गेन यत्न, महाजनो येन गतस्स पंथा, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पुढे जाऊया. चिंतन यात्रेमध्ये पुढे जाताना एक महत्वाचा श्लोक येतो ज्याचा संदर्भ नंतर 18व्या अध्यायामध्ये 4 वर्णांची कर्म सांगताना येणार आहे. त्या 18व्या अध्यायाबद्दल बोलताना याच्यात तुम्ही सविस्तर बोलणार आहे. त्याचा काही संदर्भ इथं आहे, तेवढाच संदर्भ फक्त मी या ठिकाणी सांगणार आहे. कारण तिथं 18व्या अध्यायामध्ये आकडा सांगतो, 18व्या अध्यायामध्ये 41 श्लोकामध्ये 4 वर्णांचा शब्दशः उल्लेख केलाय आणि तिथून पुढच्या श्लोकांच्या मध्ये त्या वर्णांची कर्म सांगितले. ते वर्ण कोणते, कर्म कोणते आणि त्याचा वर्तमानकालीन अर्थ कोणता, हे 18व्या अध्यायाच्या वेळेला मी सविस्तर बोलेन. पण या ठिकाणी या 4 वर्णांचा उल्लेख भगवंताचं अकर्तृत्व सांगण्यासाठी आलेला आहे. म्हणजे करूनही मी कसा अलिप्त असतो, मी कसा दूर राहतो, मी कसा अजन्म आहे, मी कसा अविकारी आहे, हे सांगण्यासाठी आलेला आहे. म्हणून त्याच्याकडे जरा बघा. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. जरा वेगळं वाचूया. मया म्हणजे माझ्याकडून, गुण कर्म विभागशः म्हणजे फक्त उपजत गुण आणि त्याचं जे त्यानं स्वीकारलेलं कर्म किंवा समाज प्रदत्त कर्म. स्वधर्माबद्दल मी खूप बोललो, सामाजिक बांधिलकी, तर त्याचे उपजुत गुण, त्याची प्रज्ञा प्रतिभा आणि समाजाने त्याला दिलेलं काम किंवा त्याच्या कर्तृत्व करत नाही, हे चालणारच नाही. ही स्थिती कशी होते हे जो जाणतो तो माणूस खरा खरा बुद्धिमान. थोडं समजून घ्या. कर्मण्य कर्म यः पश्येत म्हणजे कर्म करण्यामध्ये जो अकर्म पाहतो म्हणजे फलत्याग. आणि पुढचंही समजून घ्या. अकर्मणी कर्म यः म्हणजे काय. इथं अकर्म शब्दाचा अर्थ काहीही न करणं हाय. आणि काहीही न करणं असं जर तू करशील तरी त्यातही कर्म होतं, हे विसरू नकोस. गीतेत माग आणि पुढं आले, साधी पापणी हलवायची म्हटलं तर तेही कर्मच असतं.
अरे देहधारी माणसाला कर्म चुकतच नाही, हे सगळं लक्षामध्ये घे. गहना कर्मणो गती. अशा स्थितीमध्ये कृष्ण कर्म करत सगळी कर्मे करून सुद्धा तो कर्मपाशातून कसा मुक्त होणार, त्याला बुद्धिमान म्हटलंय. असा बुद्धिमान होण्याचा तू प्रयत्न कर, हे आणखी स्पष्टपणे पुढे सांगितलंय. त्याला पंडित म्हटलंय. आणि मी तर दाखवून देतो की त्याला विशिष्ट कर्म करायचं असेल तर त्या पंडिताला भक्तीची जोड पाहिजे, विशेष कर्म व्हायला पाहिजे, विशिष्ट कर्म व्हायला पाहिजे, ईश्वर शरण कर्म व्हायला पाहिजे, तर तो खरा पंडित होईल. पुन्हा सांगू, या क्रियावांस पंडिता. जो बोलतो तो पंडित नसतो, जो कृतिरूप बुद्धी दाखवतो तो पंडित असतो. आणि भगवंतांनी त्याला पंडित म्हटलंय. ज्ञाता, ज्ञानी, तत्वज्ञानी, तत्वदर्शी शब्द येणार आहेत, आलेत, पण इथं पंडित म्हटलंय. कुणाला? किती छान वर्णन आहे बघा, श्लोक क्रमांक 19. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधा. त्यांना पंडित कोण म्हणतात? बुधा म्हणजे ज्ञानी माणसं म्हणतात. शिफारसपत्र कुणाकडून? हुशार वर बुद्धिमान माणसाकडून पंडित म्हणून. कुणाला? निष्काम कर्मयोग्याला, गीता धर्म पाळणाऱ्याला. वर म्हटले बघा, यस्य सर्वे समारंभा. पटकन त्या समारंभ शब्दाचा अर्थ कळत नाही. समारंभ या शब्दाचा अर्थ या ठिकाणी व्यवहार किंवा व्यवसाय आहे. ते सगळे करताना काम संकल्प वर्जिता. तिथे अनेक वचन आहे. ते वर्जित पाहिजेत, काढून टाकलेलं पाहिजे. काय? कामना, संकल्प, आमिष, द्वंद्व, मला हे पाहिजे मला ते नको, नाही. काम संकल्प वर्जिता सर्वे समारंभ. कुणाचे? यस्य. त्याला बुधा पंडित म्हणतात. आणि हेच आपण लक्षामध्ये घेतलं, त्याचा केवढा मोठा फायदा आहे तोही सांगतो पंडित बद्दल बोलतो. हो, मोठा फायदा असा की तुम्ही कर्म करता, पण कामना टाकलीत की फलत्याग झाला, आणि फलत्याग झाला की तुमच्या त्या आत्मज्ञानाच्या अग्नीमध्ये तुम्ही केली सगळी कर्म कर्मविपाकाच्या दृष्टिकोनातून भस्मसात झाली. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, हे भगवंताचं आश्वासन आहे. ठीक. आता पंडित बद्दल बोलताना जरा महत्वाची गोष्ट आहे. इथं पंडित म्हटलंय, हे काय आहे नेमकं? थोडं जरा आणखी खोल तत्वज्ञानात आपण जाऊया. पहिली गोष्ट अशी बघा की जीवनात आपण जेव्हा जेव्हा कर्तव्य करतो ना, कर्मयोग करतो ना, तेव्हा कुठली शास्त्र आपल्याला मदत करतात? तर एक असतं नियमांचं शास्त्र, कायदे कानून म्हणजे विधिशास्त्र. एक असतं पाप पुण्याची भीती म्हणजे नीतिशास्त्र. या दोघांचे डोक्यावर असतं. ज्याचं आपल्याला प्रेम आहे, गीतेला प्रेम आहे, ते अध्यात्मशास्त्र. म्हणजे असं की विधिशास्त्र किंवा कायदे कानून तुम्हाला कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय, काय करा आणि काय करू नका, रस्त्यानं कसे चाला, हे नियम सांगतात. हे सामाजिक असतात. नीतिशास्त्र ज्याला म्हणतात ते नीतिशास्त्र नैतिक असतं. हा समाजासाठीच असतं पण नैतिक असतं. ते कर्तव्य आणि अकर्तव्याची कसोटी लावतं, पण ती नैतिकतेची कसोटी असते. मग असं की कायदे कानूनची नसते. पाप पुण्यासंदर्भात आपली पूर्वीची भूमिका. आणि याच्यापेक्षा उंचीचं जर काय असेल तर तो आध्यात्मिक अर्थ आहे. आणि त्याला बरोबर शब्द वापरायचा तर पुढच्या 5व्या अध्यायात येणार आहे, ते नैष्कर्म्य शास्त्र आहे. म्हणजे तू असं कर्तव्य कर की कर्मविपाकाच्या दृष्टिकोनातून ते तू केलंच नाहीस असं व्हायला पाहिजे. म्हणजे मग फलासक्ती टाकणार, उंच उदात्त असणार, आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणार जे नैष्कर्म्य शास्त्र, जे विधिशास्त्र आणि नीतिशास्त्रापेक्षा उंच आहे, ते ज्याला कळतं त्याला पंडित म्हणतात. जरा तत्वज्ञानात आपण खोलात गेलो. पण ह्या तत्वज्ञानाबरोबर भक्तीच्या वाटेनं जायचं म्हटलं तसं लक्षामध्ये येतं की भक्ती जिथं असते, ईश्वर शरणता जिथं असते, तिथं बघता बघता विशेष कर्माचं अकर्म म्हणजे नैष्कर्म्य होतं. जरा पुन्हा विनोबांची मदत घेऊया. विनोबाजी आपल्याला सांगतात की या कर्माचं विकर्म, आपल्या कर्माचं विकर्म आणि नंतर त्याचं नैष्कर्म कसं होतं
तर आपण जे कर्म करतो ना त्याचं आपल्याला ओझं वाटून उपयोगी नाही. भगवंताच्या प्रेमासाठी, समाजाच्या प्रेमासाठी, कुटुंबाच्या प्रेमासाठी मी करतोय म्हटलं की त्याचं ओझं वाटत नाही, बोजा वाटत नाही. अगदी साधं उदाहरण तरी दिले. अरे घागरभर पाणी डोक्यावर घेऊन चाल म्हटलं, घागरभर पाणी डोक्यावर घेऊन चाल म्हटलं केवढं ओझं वाटेल. पण पट्टीचा पोहणारा सूर मारून पोहतो तेव्हा त्याच्या डोक्यावर शेकडो घनफूट पाणी असतं, त्या पाण्याचं ओझं त्याला वाटतं का? किंवा जनाबाई जेव्हा दळण दळत होती तेव्हा भगवंताचा हात त्याला लाभत होता मदतीला, सहाय्याला. कसं त्या दळणाचं ओझं वाटेल? किंवा तुलसीदासाने तुलसी रामायणामध्ये म्हटलं, यार ती कर्म देवासाठी करा, ते नैष्कर्म्य म्हणून करा, भक्तीनं करा की ओझं राहू दे, अडचण राहू दे, सुखच मिळेल, ते नैष्कर्म्य होईल. तुलसीदास सांगतात, राम रावण युद्ध सुरू झाले, राक्षसांशी लढून वानर जखमी व्हायचे. वानर आकाराने केवढे, राक्षस केवढे. राक्षसांशी लढून वानर जखमी व्हायचे, अंगातून रक्त व्हायचं, आघाडीवरनं पिछाडीकडे त्याने यायला लागायचं, त्याला विश्रांती घ्यायला लागायची. किंवा प्रभू रामचंद्र जवळ यायचे, औषध पाणी तर होईलच, पण नुसते प्रेमपूर्वक त्यांच्याकडे त्यांनी पाहिलं तरी म्हणे वानरांच्या वेदना नाहीशा होत. जखम नंतर भरून येईल औषधानं, पण वेदना नाहीशा होत असत. हे जेव्हा तुलसीदास सांगतात तेव्हा भक्तीनं कर्माचं ओझं वाटतच नाही, तर चिदविलास, तो खेळ वाटतो, आपण खेळीय होतो. ही भूमिका लक्षात घ्या. विकर्म विशिष्ट कर्म हे भगवत शरण कर्मही असलं पाहिजे, हे भगवंताला निश्चितपणे सुचवायचं आहे गीतेच्या अंगानं, असं लक्षात येईल. निष्काम कर्मयोग, विकर्म आपण बोललो, नैष्कर्म बोलायचे पुढच्या अध्यायामध्ये, अध्याय क्रमांक 5 मध्ये. पण इथं आता एक महत्वाचा विषय येणार आहे की मी जो निष्काम कर्मयोग करतो ना, निष्काम कर्मयोग, त्याच्यामध्ये तात्विक भाषेमध्ये बोलायचं तर ज्ञानाचा आणि कर्माचा समयोग असतो, संगम असतो. ज्ञान आहे आत्मज्ञान, ज्ञान आहे आत्मज्ञान, आणि कर्म आहे कर्मयोग. जेव्हा ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय होतो तेव्हा त्याला भगवद्गीता ब्रह्मयज्ञ म्हणते. आणि असा ब्रह्मयज्ञ सर्वोच्च आहे. बाकीचे यज्ञ प्रकार गौण आहेत, प्रधान नाही. मग अशी बोललो ते निषिद्ध नाही, पण गौण जरूर आहेत, कारण ते सकाम आहेत. आणि ब्रह्मयज्ञ मात्र निष्काम आहे, आणि त्याचं कौतुक 2 श्लोकामध्ये केले, श्लोक क्रमांक 24 आणि श्लोक क्रमांक 25. तिकडे जाऊया. श्लोक क्रमांक 24 अत्यंत प्रसिद्ध आहे, अनेकांना तो परिचित आहे, अनेक वेळा त्याचा संदर्भ येतो, आणि मग माणसं त्या श्लोकाबद्दल खूप बोलत राहतात. श्लोक छान आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. म्हटले असं, ज्यानं स्वतःला ब्रह्मरूप मानून ब्रह्मरूपी अग्नीमध्ये ब्रह्मरूपी समिधा हवीर द्रव्य ब्रह्माला अर्पण करून यज्ञ केला, असा जो यज्ञ करता त्याची ब्रह्मरूप आणि यज्ञरूप दोन्ही कर्मे एकच आहेत. कारण त्याची बुद्धी ब्रह्मनिष्ठ असल्यानं तो ब्रह्मपदालाच जाणार. ब्रह्म हेच त्याचं गंतव्य असणार. तो ब्रह्मचिंतनात विलीन होणार. म्हणजे कसं आहे बघा, सिद्धीची प्रक्रिया असते. सिद्धी, कुठल्याही सिद्धीला काय लागतं तर कर्ता, कर्म आणि क्रिया ही त्रिपुटी लागते. ही त्रिपुटी संपून जेव्हा एकच उरतं ते ब्रह्म. इथं सगळं एकच आहे बघा. शब्द बघा, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. ब्रह्म, ब्रह्म आणि ब्रह्म हे जरा आणखी सोप्या भाषेमध्ये बघूया, म्हणजे यज्ञाच्या भाषेत बघूया. जो यज्ञ, रूढ यज्ञ तुम्हाला मला माहिती आहे. पहिलं सूत्र डोक्यात पक्क ठेवूया, ब्रह्म यज्ञ बरोबर ज्ञान कर्म समन्वय. ठीक, मग काय बरं, ब्रह्म हेच हवीर द्रव्य म्हणजे आहुती, दुसरं काय नाही. ब्रह्म, कारण ते कर्मही ब्रह्म आहे.
ब्रह्म हेच हवीर द्रव्य, ब्रह्म हाच अग्नी, ब्रह्म हाच यज्ञ करता यजमान, आणि त्यानं अर्पण केलेली प्रत्येक कृती, आता तुम्ही एकनाथांचं उदाहरण देणार आहे, प्रत्येक कृती ही ब्रह्म होय. अशा रीतीने ब्रह्म आणि कर्म यांची समाधी साधली जाते. निष्काम कर्मयोग, ब्रह्म आणि कर्म यांची समाधी साधली जाते, तादात्म्य पावलं जातं, तेव्हा ती सारी कर्म यज्ञरूप होतात, परब्रह्मात विलीन होतात. त्यांना कर्मविपाक सिद्धांत अडचण आणत नाही. आणि इथं मग मी म्हटल्याप्रमाणे संत श्रेष्ठ एकनाथांना प्रिय असणारी एक पंचसूत्री सांगतो, जी या श्लोकावर पूर्णपणे प्रकाश टाकेल आणि ब्रह्मयज्ञ म्हणजे ज्ञान कर्म समन्वय काय हे सांगेल. एकनाथांनी आपल्या सर्व साहित्यातून पुन्हा पुन्हा सांगितले, जीवनाच्या क्षणभंगुरतेचे स्मरण ठेवून सतत ईश्वरानुसंधान म्हणजे ब्रह्मतत्वाचं स्मरण ठेवून भूतमात्री भगवंत पाहत प्रपंचातील सर्व कर्मे, आता एकनाथ शब्द कोणता वापरतात बघा, ब्रह्मार्पण करणे हीच खरी परम समाधी होय, हाच खरा गीता धर्म होय. या श्लोकातून भगवंत ते आणि तेच सांगू पाहतात. हा श्लोक अत्यंत चिंत्य आहे, चिंतनीय आहे. हा ब्रह्मयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. पुढे त्याला ज्ञानयज्ञ म्हणणार आहे अध्यायाच्या अखेरीला. तो ज्ञानयज्ञ, तो नैष्कर्म्य यज्ञ, तो ब्रह्मयज्ञ, तो निष्काम कर्मयोग हा प्रधान आहे. आणि अन्य जे आहेत ना ते गौण आहेत. ते गौण कोणकोणते आहेत बरं? 45 श्लोकामध्ये म्हटलंय, दैवमेवा परे यज्ञम योगिनः पर्युपासते, ब्रह्माग्ना वपरे यज्ञम, ब्रह्माग्ना वपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वती. अर्थ असा, काही कर्मात कर्मात रममाण असणारे सकाम लोक देवतांचाच काही उद्देशाने यज्ञोपासना करतात, एक गौण. दुसरे मात्र आता ज्यांच्याबद्दल बोललो, दुसरे कोणी ब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञ करून म्हणजे ब्रह्मयज्ञ करून यज्ञरूपी परमेश्वराची उपासना करतात. आता दुसरा चरण जरा बाजूला ठेवूया, कारण आता बोललोय आपण ब्रह्मयज्ञ, ज्ञानयज्ञ, निष्काम प्रयोग. आता पहिलं जे सांगितलं, दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते, ते जे योगिनः पर्युपासते आहेत ते दैवम शब्द त्या ठिकाणी येतोय, देवतांची पूजा करतात. अपरे दुसरे, हे कुठल्या देवतांची पूजा करतात? आता हे दोघांच्या आधारे लक्षात घेऊया. एक देवतांची पूजा जर म्हणाल तर वेदामध्ये ज्या देवता आहेत त्या देवतांची पूजा करण्यासाठीच वेदामध्ये यज्ञ आहेत. कशा कोणत्या देवता आहेत बरं? सूर्य आहे, वरुण आहे, मरुत आहे, अग्नी आहे. अगदी प्रारंभी तर सर्व निसर्ग देवता आहेत. मी आता उचलल्या त्याच आहेत, सूर्य, वरुण, मरुत, अग्नी. पुढे आणखी पण आहेत. या वैदिक देवतांची पूजा करणारे यज्ञ त्या कालखंडातले सकामच होते. आणि ज्ञानेश्वरीची मदत घ्यायची तर ज्ञानदेव या श्लोकावर भाष्य लिहिताना या सगळ्यांना विशिष्ट देवता म्हणतात, किंवा शब्द ज्ञानदेवीतलाय अन्य गौण देवता. गौण कुणाच्या तुलनेनं शब्द वापरायचा तर सगुण निर्गुणात्मक विश्वदेव, पतित पावन नारायण, त्या उंच असणाऱ्या भगवंताच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गौण देवता आहेत. आणि या गौण देवतांच्या बद्दल यज्ञ करायला विरोध नाही, निषिद्ध नाही, पण गौण आहेत यात शंका नाही. याच्याबद्दल पुन्हा मागच्या प्रवचनामध्ये मी सविस्तर बोलले. पण विषयाच्या ओघात आणि अनुसंधान जुळावं म्हणून तेव्हा जी मी यादी सांगितली होती ती 2 मिनिटात सांगतो आणि पुन्हा श्लोकांच्याकडे येतो. मी यादी अशी सांगितली होती, कोणते सकाम यज्ञ आहेत बरं?
रूढ यज्ञ विधी आहे, देवता यज्ञ आहे, विशिष्ट देवता यज्ञ आहे, 2 झाले. इंद्रिय संयम यज्ञ आहे, विषय विरक्ती यज्ञ आहे, प्राण अपान यज्ञ आहे, द्रव्य यज्ञ आहे, तपो यज्ञ आहे, अनशन यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ आहे, असे 9 आहेत. हे सकाम आहेत. आणि निष्काम कुठले आहेत बरं? तर ज्याला आपण निष्काम कर्म योग म्हणतो तो यज्ञ. आणि थोड्या वेळानं भगवंत ज्याचं कौतुक सांगणार आहेत तो ज्ञान यज्ञ. म्हणजे पुन्हा ब्रह्मयज्ञ बरोबर ज्ञान यज्ञ आहे, पण निष्काम कर्मयोग आणि ब्रह्मयज्ञ, निष्काम कर्मयोग आणि ज्ञान यज्ञ हे मात्र निष्कामच आहेत. हे जे आपण बघितलं हे गीतेच्या आधारे, श्लोकांच्या आधारे बघायचं तर फक्त काही श्लोकातले पहिले शब्द फक्त बघत जाऊया की काही गोष्टी स्पष्ट होतील. उदाहरणार्थ जरा माग जाऊया आणि माग जाऊन पहा. श्लोक क्रमांक 26, 27, 28, 29, 30 आणि 31 या श्लोकांच्या मध्ये मी आता जे सांगितले ते गौण यज्ञ येऊन गेले. फक्त सुरुवातीचे शब्द बघत चला. 26व्या श्लोकामध्ये म्हटलंय श्रोत्रादीनिंद्रियाणी, जे श्रोत्रादीनी इंद्रियाणी. ठीक आहे, ही इंद्रिय त्याच्या आधारे होणारा. पुढे 28व्या म्हटलंय द्रव्ययज्ञास तपोयज्ञ, द्रव्ययज्ञ तपोयज्ञ. पुढे असं म्हटलंय अपान जुह्वति प्राणम. पुढे म्हटलंय अपरे नियताहारः. श्लोक क्रमांक 30. 31 मध्ये म्हटलंय यज्ञशिष्टामृतभुजो. आणि 32 मध्ये या सगळ्यांचा समारोप करताना म्हटलंय एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे. त्यातला पहिला शब्द महत्वाचा एवं बहुविधा यज्ञ. हे सगळे बहुविध यज्ञ जे मी आता उल्लेख केले ते सगळे आपल्या लक्षामध्ये येतील. ब्रह्मयज्ञ आणि ब्रह्मयज्ञावर येणारे सकाम यज्ञ ह्यांचा विचार केल्यानंतर, किंवा असं म्हणूया वेदश्रुतीने सांगितलेले विविध लक्षणी यज्ञ प्रकार बघितल्यानंतर, मी आता आपल्याला जी यादी सांगितली ना ते यादीकडे पुन्हा नजर टाकली तर हा शब्द अगदी बरोबर आहे की वेदश्रुतीने सांगितलेले, प्रत्येक शब्द महत्वाचा, वेदश्रुतीने सांगितलेले विविध लक्षणी यज्ञ प्रकार लक्षणीय आहेत. मात्र हे यज्ञ प्रकार सांगितल्यानंतर, हे बहुविध यज्ञ प्रकार सांगितल्यानंतर, जसं दुसऱ्या अध्यायाच्या अखेरी स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली आणि ती स्थितप्रज्ञ लक्षणं सांगताना विनोबा म्हणतात त्याप्रमाणे ते स्थितप्रज्ञ लक्षण दुसऱ्या अध्यायामध्ये सर्वात महत्वाचं आदर्श मूर्ती म्हणून येतं. तसं आता भगवंत ब्रह्मयज्ञ शब्दाच्या पाठोपाठ एक ज्ञान यज्ञ सांगणार आहे. तो ज्ञान यज्ञ दुसरा तिसरा काही नाही, तो सांगून झाला की अध्याय संपतो. तो ज्ञान यज्ञ ब्रह्मयज्ञच आहे, पण पुन्हा विनोबांची मदत घेतो. ते त्याला ज्ञान यज्ञ म्हणत नाहीत, ते त्याला प्राज्ञ यज्ञ म्हणतात. आता प्राज्ञ यज्ञ जेव्हा शब्द तरी वापरतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर स्थितप्रज्ञ असला पाहिजे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. का ज्ञान शब्दाचा अर्थ अनेक माणसं विशिष्ट ज्ञान करतात. आपल्याला भगवद्गीतेमध्ये दाखवून देतो मी आपल्याला, ज्ञान शब्दाचा अर्थ फक्त आत्मज्ञानच आहे. का ज्ञानाचा दुसरा अर्थ घ्यायचा तर त्याला विज्ञान नावाचा वेगळा शब्द आहे. म्हणून गडबड घोटाळा होऊ नये म्हणून विनोबा म्हणतायत प्राज्ञ. बरं, हे मी म्हणतोय दाखवून देतो आपल्याला. गीताईमध्ये, गीता प्रवचनाच्या संदर्भामध्येही गीतेची विनोबांनी 60 अधिकरणं मानली आहेत. हे मागे मी बोललोय, ते 60 विषय आहेत. आणि त्या विषयामध्ये या श्लोकापासून येणारा पुढचा जो ज्ञान यज्ञ आहे ना त्याला त्यांनी 15वं अधिकरण म्हटले. आणि ते त्याची अधिकरण माला गुंफताना म्हणतात
15 प्राज्ञमुखे ज्ञान जेथ मोह न संभवे. आता पहिला 15 शब्द 15वं अधिकरण. विनोबा काय पुढे म्हणतायत? प्राज्ञमुखे. इथं स्थितप्रज्ञ असण्याची गरज आहे. इथं ज्ञान कसं? प्राज्ञमुखे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि लगेच सांगतात जेथ मोह न संभवे. मला सांगा, सकाम यज्ञामध्ये आपल्या मनात मोह असतो का नसतो? मग ती गौण होतात. आणि प्राज्ञमुखे ज्ञान जेथ मोहन संभवे हे लक्षात घेतलं तर पुढचा सगळा ज्ञान यज्ञ हा आत्मज्ञान यज्ञ होतो. हा आत्मज्ञान यज्ञ लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट, यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनाम, इतका त्यासारखा महत्वाचा श्लोक असेल कुठला तर ज्ञान यज्ञाबद्दल बोलताना या अध्यायामध्ये अखेरी येणारा श्लोक क्रमांक 38 तो ज्ञान यज्ञाबद्दलचा आहे, प्राज्ञ यज्ञाबद्दलचा आहे. आणि तो अतिशय प्रसिद्ध आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनि विंदती. अर्थ पहा, आत्मज्ञानासारखी पवित्र वस्तू, आत्मज्ञानासारखी या जगात दुसरी कोणतीही नाही. म्हणून निष्काम कर्मयोगाने, तिथला शब्द महत्वाचा, योग संसिद्धा. योग शब्दाचा अर्थ निष्काम कर्मयोगच. आणि संसिद्ध म्हणजे शुद्ध अंतःकरण झालेला. संसिद्धा नुसतं सिद्ध नाही, सिद्धी नाही, संसिद्धा म्हणजे शुद्ध अंतःकरण झालेला. कसा? योग म्हणजे निष्काम कर्मयोग. म्हणजे निष्काम कर्मयोगानं शुद्ध अंतःकरण झालेला तो, ते ज्ञान, ते आत्मज्ञान योग्य काळी आपल्या ठाई स्वतः प्राप्त करून घेतो. पुन्हा सांगतो, आत्मज्ञान स्वतः मिळवायचं असतं, आत्मानुभव स्वतः मिळवायचा असतो. हे ज्ञानदेव पहिल्या ओळीमध्ये सांगतात, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि असं जो ज्ञान यज्ञ आहे, जो या सुप्रसिद्ध श्लोकामध्ये येतो, त्या ज्ञानाची महती मागच्या सगळ्या अध्यायातून, मागच्या सगळ्या श्लोकातून सांगितलेली आहे. आणि ती इतकी चांगली सांगितली आहे की पुढे 5व्या अध्यायाबद्दल बोलताना मी सांगेन की अर्जुनाच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे ना, त्या शंकेचं कारण सुद्धा ज्ञानाची प्रशस्तीचा एक अर्थ. हे त्याबद्दल नंतर बोलू अध्याय 5 मध्ये. पण अध्याय 4 मध्ये ज्ञानाची प्रशस्ती करताना ती ज्ञान यज्ञाची, आत्मज्ञानाची प्रशस्ती आहे हे नाही विसरून चालणार. आणि यासाठी त्या 38च्या मदतीला आधीच्या श्लोकातले काही चरण घ्यावे लागतील. ते पूरक आहेत आणि हे प्रमेय आहे. हे ज्ञान यज्ञाचं प्रमेय 38व्या श्लोकात आहे. आणि पूरक असणाऱ्या, उपोदबलक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या बघा. आणि त्यात एक महत्वाचा श्लोक पण त्याला जोडून येणार आहे, ज्यात संतांचं कौतुक आहे. आणि मला गीतेमध्ये संतांचं कौतुकही आपल्याला सांगायचंय ज्ञानेश्वरीच्या आधारे. मुद्दा असा की जरा श्लोक क्रमांक 33 कडे बघा. 33व्या श्लोकामध्ये शेवटची जी ओळ आहे, दुसरा जो चरण आहे, तो ज्ञान प्रशस्ती करणार आहे. काय आहे? सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अरे कर्म ज्याला म्हणतात ना, अखिल कर्म ज्याला म्हणतात ना, म्हणजे कर्मविपाक ज्याला म्हणतात ना, तो आत्मज्ञानामध्ये परिसमाप्ती पावतो. कर्माची कटकट म्हणून काळजी करू नकोस. संताबद्दल नंतर बोलतो. जरा पुढे जाऊया श्लोक क्रमांक 36. तिथे म्हटलंय, सर्वं ज्ञान प्लवय नैव वृजिनम संतरिष्यसी. इथं ज्ञान नौका म्हटलंय. मला ज्ञानेश्वरीतला 12वा अध्याय आठवतो, भक्तियोग. तिथं नावाच्या नौका सहस्रवेरी सज्ज करून मी तुझा उद्धार करायला आलोय असं भगवंत म्हणतायत. तिथं नामाच्या नौका आहेत, इथं ज्ञानाची नौका आहे. समुद्र मात्र तोच आहे. तिथं संसार समुद्र आहे, इथं पापाचा समुद्र आहे. इथं वृजिनम शब्द आहे. वृजिनम त्यात मूळ शब्द वृजिन आहे आणि तो रुजू याच्या उलटा आहे. जे सरळ नव्हे ते वाकडेपणा, छदमीपणा, पापाचा समुद्र. ज्ञान प्लवे नैव.
ज्ञानाच्या नौकेनं तू उद्धरून जाशील. आणि त्याच्या आधी म्हटलंय बघा, अरे पापकृत्तमः, पाप्यातला पापी जरी तू असलास, किती खरंय, पाप्यातला पापी तू असलास तरी आत्मज्ञानाच्या नौकेनं तू उद्धरून जाशील. प्रत्येक मनुष्य मात्राला या आयुष्यामध्ये नराचा नारायण होण्याची सनद भगवंतानं दिलेली आहे. आणखी पहा, 37व्या श्लोकामध्ये दुसरा चरण असंच पुन्हा सांगतो, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. कुणाप्रमाणे वर म्हटले, प्रदीप्त केलेल्या अग्नीमध्ये यज्ञकुंडात समिधा जशा नष्ट होतात, तसं ज्ञान यज्ञामध्ये तुझी सगळी कर्मे कर्मविपाकाच्या दृष्टीने भस्मसात होतील. ठीक, ही झाली पूरक वाक्य. पण त्या संदर्भात एक श्लोकही येतो आणि मी म्हणतो ते थोडा वेगळा अर्थ येतो. तो आहे श्लोक क्रमांक 34. हा ज्ञान यज्ञाचं हे साधण्यासाठी साधना सांगितली आहे. आणि भगवंतानं ती साधना एका श्लोकात इतकी छान सांगितली आहे की गीतेमध्ये विश्वधर्म आहे मी म्हणतो, गीताधर्म विश्वधर्म म्हणतो, इथं विधान करतो की इथे जे सांगितलंय ना ते जगातल्या साध्या ज्ञानापासून आत्मज्ञानापर्यंत कसं शिष्यानं वागावं हे सांगणार आहे. म्हणजे हा श्लोक सर्व विश्वजनांना उपयोगी पडणार आहे. कसा? वर येणार आहे, सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, श्लोक क्रमांक 33. आणि म्हणून म्हटलंय ते ज्ञान तुला मिळवायचंय ना, मग किती महत्वाचा श्लोक आहे बघा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अरे तत्वज्ञानी आणि तत्ववेत्ते दोन शब्द आहेत बघा. ज्ञानी या तत्वज्ञानी आणि तत्ववेत्ते हे कशा कशानं प्रसन्न होतात बरं? जगाला उपयोगी पडणारा, जीवन गीता असणारा हा श्लोक आहे. तुम्हाला दुसऱ्याकडनं काहीतरी प्रसन्नतेने मिळवायचं ना, हिसकावून घ्यायचं तर भाग वेगळा, पण प्रसन्नतेने मिळवायचे ना, मग नमस्कार कर. नमन केल्याने प्रश्न सुद्धा कसा विचार, नम्रतापूर्वक विचार, जरा त्याची सेवा कर. नमन केल्याने, नम्रतापूर्वक प्रश्न केल्याने, त्याची सेवा केल्याने त्या दोघांच्याकडून कोण, ज्ञानी आणि तत्ववेत्ते, तुला हा यथार्थ उपदेश म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश प्राप्त होईल. याच्यात नमस्कार करणं आणि सेवा करणं आम्हाला जमणार नाही असं माणसं म्हणतील. ठीक, पण बाबांनो तुम्हाला नम्रता तरी जमेल का? आणि नम्रता जरी जमली तरी गुरुकडे जाताना नम्रतेनं जा की गुरु प्रसन्न होईल. नेहमी उदाहरण दिलं जातं की एखाद्या घागरीला विहिरीमध्ये खाली जाऊन भरायला पाणी पाहिजे असेल तर घागरीनं पाण्यावर नाचताना वाकायला नको का? घागर पाण्याच्या पृष्ठभागावर नाचत राहिली ती कधी भरणार नाही. ती थोडी जरी वाकली तर विहीर पाण्यानं काठोकाठ त्या घागरीला भरून टाकील. गुरु असाच उदार असतो, पण जरा शिष्याकडून विनम्रतेची त्याला अपेक्षा असली तर चूक नाही. आता एक वेगळा विचार सांगतो, त्या विचारावर विचार करा. तो असा की इथं भगवंतानं दोन विशेषण, दोन का शब्द वापरले, एक ज्ञानीनः आणि तत्वदर्शीनः. ज्ञानी आणि तत्वदर्शी याचा सामान्यपणे आपण अर्थ ज्ञानी आणि तत्ववेत्ते असा करतो. यातल्या ज्ञानी म्हणजे तत्वज्ञानी याच्याबद्दल माझा विरोध नाही, पण तत्ववेत्ते जेव्हा आपण म्हणतो तिथं शब्द आहे तत्वदर्शी म्हणतो, तेव्हा तत्व म्हणजे आत्मतत्वाचं दर्शन झालेले म्हणजे आत्मानुभूत असाही अर्थ असू शकेल. म्हणजे पुन्हा तत्वज्ञानी आणि संत यांच्यात जो फरक असतो तो इथं असू शकेल. तत्वज्ञानी तत्वज्ञान सांगतो, संत तत्वज्ञान जगतो. म्हणून इथं भाष्य करताना ज्ञानीनहाचा अर्थ ज्ञानी असेल, पण तत्वदर्शीचा अर्थ संतही असू शकेल. आणि याला मला आधार जो आहे तो सांगतो. याच 4थ्या अध्यायात ज्ञानदेवानी टीका लिहिताना भाष्य करताना आकडा सांगतो. ओवी क्रमांक 165 मध्ये म्हटलंय, ओवी क्रमांक 165 मध्ये म्हटलंय, तरी या संता भजावे सर्वस्वेसी
सर्वस्व अर्पण करून या संतांना भजायला, या संतांचं भजन पूजन करायला हवं. ओवी क्रमांक 165. आणि हे जर असेल तर मी असं विधान करीन, एक वेगळा विचार म्हणून आपल्याला सांगेन की तत्वदर्शी असे जे संत असतात त्यांच्याकडे जाऊन या 3 गोष्टी जर केल्या, म्हणजे प्रणिपात केला, परिप्रश्न केला आणि सेवया, हे जर आपण केलं तर संत हे मुळातच उदार आहे. ते निश्चितपणे तुम्हाला जवळ बसून विकर्माचे, भक्तियुक्त कर्माचे धडे देतील. कारण संतांचे मोठं वैशिष्ट्य आहे की बोले तैसा चाले. आपण आणखी एक लक्षात घेऊया. बोले तैसा चाले या संतांचं आणखीन एक वैशिष्ट्य संस्कृत मधले एका चरणात आहे. खूपदा आपण असं म्हणतो, गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया. म्हणजे गुरुनं नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मौन धारण केलं आणि तेवढ्याने शिष्याचा संशय दूर झाला. आता मौन हे मनन करणार आहे, मनाशी संबंधित आहे. ते खऱ्या अर्थानं अप्रकट वाणी आहे, अप्रकट चिंतन आहे. हे सगळं मला मान्य आहे. पण मला मौन शब्दाचा अर्थ मुनी आणि मन याचा घेता घेता तिथं आचरण असा घ्यावा असं वाटतं. आणि जेव्हा संत तुमच्या पुढं, गुरु तुमच्या पुढं मौन म्हणजे काही न बोलता आचरण करतात, तेव्हा खऱ्या अर्थानं शिष्यस्ते छिन्न संशय, शिष्यस्तु छिन्न संशय, शिष्याचा संशय छिन्न विच्छिन्न होतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावते. आणि याला धरून असं लक्षामध्ये येतं की अरे ह्या 3 गोष्टी तुम्ही कराच, पण संतांच्याकडे रागवून जरी गेलात ना तरी संत तुम्हाला, कारण ते तत्वदर्शी आहे, ते तुमच्यावर उपकार करतीलच. कारण त्यांना शांतता भगवंताकडून मिळाले. एकनाथांसारखे ते शांती जलधी आहेत. आणि मग 2-3 उदाहरण सांगतात की ते विष्णूकडे जरा बघा ना, काय विष्णूचं वर्णन आपण करतो, शांताकारम भुजग शयनम. भुजग शयनम हा सहस्र फण्यांच्या शेष नागावर शांतपणे झोपणार आहे. नागावर शांतपणे झोपणारा तो भगवंत जे मानतात ते संत तसे जीवन त्यांना कळले हो असे असतात. त्यांच्याकडे जा, हा तत्वदर्शी शब्दाचा अर्थ. कारण त्या दर्शन शब्दातले दोन्ही अर्थ मला अभिप्रेत आहेत. एक दर्शन म्हणजे पाहणं आणि दर्शन म्हणजे तत्वज्ञान. किंवा ऋषी मुनी द्रष्टे होते, त्यांनी वेदाच्या रूपानं भगवंताची निश्वसित व्यक्त केली, प्रकट केली. हे सगळं माझ्या मनात आहे. म्हणून तत्वदर्शीचा अर्थ मी संत करतो. पुन्हा म्हणतो, हाही अर्थ स्वीकारायचा असेल तर स्वीकारा, सोडला तरी चालेल. पण चिंतन करताना जो विचार माझ्या मनामध्ये आला तो मी आपल्याला सांगितला. मुद्दा असा की मगाच्या त्या 38व्या श्लोकाबद्दल आणखीन एक मुद्दा सांगायला पाहिजे. तत्स्वयं योग संसिद्धा काले नात्मनि विंदती. इथं संसिद्धाच्या माग योग म्हणजे निष्काम कर्म योगच का म्हटलं पाहिजे. संसिद्धा या संदर्भात आपण म्हटलं शुद्ध अंतःकरण झालेला. मग योगचा अर्थ कर्मयोगच का केला पाहिजे. तर माझा आपण पंडित आहात म्हटलं, या क्रियावांस पंडित आहात म्हटलं. लक्षात घेऊया की ज्ञान यज्ञ करणारा माणूस कर्मयोगी जर नसेल तर त्याच्या मनाची आणि त्याच्या ज्ञानाची परीक्षाच होणार नाही. आणि परीक्षा झाली नाही तर माझं अंतःकरण किती पटीनं शुद्ध आहे हे माझं मलाच कळणार नाही. नेमक्या शब्दात सांगायचं तर तू मनानं अलिप्त व्हायला पाहिजे. अलिप्त हे फक्त निष्काम कर्मयोगात शक्य आहे. आणि अलिप्तपणे जेव्हा तू कर्म करशील तेच खरं ज्ञान आहे. मनाची परीक्षा घेता आली पाहिजे. म्हणून असं म्हणूया एका वाक्यात, ज्ञानवंत होण्याची सनद कोणती. ज्ञानवंत मी झालो, मी ज्ञान यज्ञ करतो, याची सनद कोणती. तर निष्काम कर्मयोग हीच ज्ञानवंताची सनद आहे. म्हणून योग संसिद्धा कर्मयोगानं, निष्काम कर्मयोगानं ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं असा तो, असा अर्थ आपण पाहिला. अध्यायाच्या अखेरी आपण आलो. 10-1 मिनिटामध्ये हा विषय पुरा होईल. लक्षात असं येतं की आता श्लोक क्रमांक 40, श्लोक क्रमांक 41 आणि श्लोक क्रमांक 42 त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा संशयात्मा विनश्यती अशा प्रकारचं सुभाषित स्वरूप शब्द येतो. आणि खूप माणसं मग
संशय असेल तर त्याचा विनाश होतो, मग आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत का? आणि प्रश्न विचारले नाही तर विज्ञान कसं पुढे जाणार? ज्याला प्रश्नच पडत नाही तो बुद्धिमान कसा? अशी शंका घेत राहतात. या श्लोकाकडे जाऊया आणि पाहूया. इथं संशयात्मा म्हणताना त्याच्या आधी काही दोन शब्द आहेत आणि मग त्या संशयात्माचा उल्लेख आहे. नुसता संशय नाही आहे. आधी काय म्हटलंय? अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. संशयात्मनः, संशयात्मा विनश्यति हे बरोबर आहे, अधोगतीला जातो. पण त्याचे शब्द काय आहेत बघा. अज्ञः च अश्रद्धा च. अज्ञः च म्हणजे जो ज्ञानहीन आहे. पुढं फार महत्वाचं आहे, जो श्रद्धाहीन आहे. पुन्हा इथं तोच मुद्दा येतो की अध्यात्म श्रद्धेची अपेक्षा करतं आणि तुमची श्रद्धा बघता बघता अंधश्रद्धा होते असंही म्हणणारी माणसं दिसतात. त्यांना जे आपण उत्तर देतो, मी अनेकदा बोललोय, आजही बोलतो, की उत्तर एकच आहे. तर विचार करण्यासारखा आहे की आमची श्रद्धा, अध्यात्माची श्रद्धा ही आत्मन या तत्वावर श्रद्धा आहे. ज्ञान देवे रचिला पाया, ही श्रद्धा सात्विक श्रद्धा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, अशी ज्ञानदीपाची श्रद्धा आहे. एका वाक्यामध्ये ही सात्विक श्रद्धा आमची भक्तीच्या पोटी जन्मलेली आहे. आणि जिथं फक्त भीती असते, जिथं फक्त आमिष असतं, जिथं फक्त लोभ असतो, गीतेत ते सांगितलंय, त्या भीतीच्या पोटी अंधश्रद्धा जन्मास येते आणि भक्तीच्या पोटी श्रद्धा जन्मास येते. हे सगळं संशयात्मा विनश्यती, अधोगतीला जातो म्हणताना सांगायचं. मात्र सर्व ठिकाणी च शब्द आहे हे लक्षात घ्या. अज्ञा च म्हणजे आणि, अश्रद्धा च संशयात्मा. मात्र हे सगळं जर एकत्र असेल तर त्याला पुन्हा संशयात्माच म्हटलंय. वर म्हटले संशयात्मा विनश्यती आणि खाली म्हटले नायम लोकोस्ति न परो, त्याला इहलोकातही नाही. आणि खरंच आहे, फार संशयी माणूस असला ना, मंत्र 40 म्हणतात, तर त्याला एखादी गोष्ट मिळाली तरी मिळाली की नाही याची शंका वाटत राहते. काय करायचं? म्हणजे उपलब्धी झाली खरी, पण तरी शंका. मग त्याला इहलोकातही सुख नाही आणि परलोकातही मिळणार नाही, कारण त्याला आत्मज्ञान नाही, त्याजवळ श्रद्धा नाही, त्याजवळ फक्त संशय आहे. अशा माणसाची अधोगती होणार यात शंका नाही. पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 41. त्यामध्ये म्हटलंय, याही श्लोकाच्या पहिल्या शब्दावरून अर्जुनाचा काही थोडा गैरसमज झालाय. 5व्या अध्यायावर बोलताना अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नात याचाही संदर्भ मी देणार आहे, पण ते त्यावेळी बोलतो. इथं काय म्हटलंय बघा. श्लोक क्रमांक 41 मध्ये म्हटलंय, योग संन्यस्त कर्माणम ज्ञान जरा पहा, ज्ञान सच्छिन्न संशय. आधी ज्ञान आहे आणि संशय हा संच्छिन्न, छिन्न विच्छिन्न होणार आहे. तर योग संन्यस्त कर्माणम, संशय हा ज्ञानानं ज्याचा छिन्न विच्छिन्न झालेला आहे. आणि पुढे म्हटलं, आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजया, तो जो आत्मवंत आत्मज्ञानी असतो त्याच्या बाबतीत कर्माणि न निबध्नन्ति, अनेक वचन, ती कर्मे त्याला बांधू शकत नाहीत. का ज्ञानाने तो संशयात्मा राहिलेला नसतो, त्याचा संशय छिन्न विच्छिन्न झालेला असतो. आणि त्याच्या आधीचा शब्द फार महत्वाचा आहे, योग संन्यस्त कर्माणम. योगच्या मागे पुढं कर्मयोग शब्द पाहिजे. तर कर्मयोगाने ज्याने आपली कर्मे करूनही नाहीशी केलेली आहे. हे पद यासाठी आलंय की नैष्कर्म्य योग जो 5व्या अध्यायात सांगणार आहे तो विकर्मानं जमणारा आहे. मगाचा माझा पहिला शब्द ही सहकारी साधना आहे. नैष्कर्म्याकडे जाताना विकर्माची गरज आहे, विशिष्ट कर्माची गरज आहे, भक्तियुक्त कर्माची गरज आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर वाक्य असं आहे बघा, हे अर्जुना, कर्मयोग विधीने जे योग्य कर्मे करून निष्काम ज्याने आपली कर्मे म्हणजे कर्मफले त्यागेली आहे. काय शब्द आहे? योग संन्यस्त कर्माणि.
पटकन वाटतं कर्माणी संन्यस्त, ज्याने कर्मांचा संन्यास केला आहे तो योग. नाही, कर्मयोगानं कर्मांचा म्हणजे कर्मफलाचा संन्यास ज्याने केला आहे, ज्याचा संशय संपला आहे, जो आत्मवंत झाला आहे, त्याला 3 पद आहे. हे धनंजया कर्म विपाक बांधू शकत नाही. आणि मग पुन्हा एकदा निष्काम कर्मयोगाबरोबर ब्रह्मयज्ञ आणि ब्रह्मयज्ञाबरोबर ज्ञानयज्ञ म्हणून पुढच्या श्लोकामध्ये ज्ञानयज्ञ सांगितलं. ब्रह्मयज्ञ, निष्काम कर्मयोग यापेक्षा आत्मज्ञान योग म्हटलंय आणि त्याला तलवारीची उपमा दिली आहे. आणि ही तलवार सुद्धा पुन्हा कशासाठी उपयोगात आण, तर लक्षात घेण्यासारखे भगवंतानं पुन्हा संशयाला मार म्हटलंय. म्हणजे 40 मध्येही संशयाचा संदर्भ आहे, 41 मध्ये सुद्धा संशयाचा संदर्भ आहे, 42 मध्ये फक्त संशयाचा पुन्हा संदर्भ, संशय संबंध आहे. म्हणजे मी म्हणतो संशय या शब्दाचा अर्थ या ठिकाणी फक्त आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत का, संशय खोर असलं तर काय बिघडलं, उत्तर एवढंच आहे की फक्त तर्कट रचणारा, फक्त वितंड वाद करणारा आणि अनुभव सिद्ध ज्ञानही पटवून न घेणारा हा संशय आत्मा आहे. अधिक बोलायला नको, हे मुद्दे स्पष्ट होत जातील. आता ज्ञानाच्या तलवारीनं त्या संशयाला मार. माग कामशत्रूला मार म्हटलं होतं मागच्या अध्याय, आता संशयाला मार म्हटलंय. आणि ते काय पहा, म्हणून हे अर्जुना, अज्ञानामुळे उत्पन्न झाला तुझ्या हृदयातला हा संशय आत्मज्ञान रूपी खडगाने म्हणजे तलवारीने छेदून टाक. निष्काम कर्मयोगाचं अवलंबन कर आणि युद्धासाठी उठ. हे गद्य झालं. भगवंताची वाणी काय आहे, तस्माद् ज्ञान संभूतम रुस्थम ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयम योग मातिष्ठोतिष्ठ भारत. काय म्हटले पहा, तस्मात् अज्ञान संभूतम, अज्ञानातून जन्मास आलेला, रुस्थम तुझ्या हृदयामध्ये वास करून राहिलेला कोण बरं, संशयम, त्याला छित्वा, नष्ट करून टाक, छिन्न विच्छिन्न कर. कशानं, आत्मनः ज्ञानासी, ज्ञानाची असी, असी म्हणजे तलवार, असी लता म्हणजे तलवार, तुझ्याजवळ असलेल्या हृदयातल्या, तुझ्याजवळ असलेल्या त्या आत्मज्ञानाच्या तलवारीनं हृदयातला संशय तू नष्ट करून टाक. आणि काय कर, शब्द पहा, योगमातिष्ठो तिष्ठ भारत. हे भारत अर्जुना, उत्तिष्ठ आतिष्ठ. आता आतिष्ठ आणि उत्तिष्ठ काय, तर आपल्याला वाटून जातं उत्तिष्ठोतिष्ठ भारत आहे, कारण दुसऱ्या स्तोत्रामध्ये उत्तिष्ठोतिष्ठ येतं नाहीये. त्या ठिकाणी आधी आतिष्ठ शब्द आहे आणि मग उत्तिष्ठ आहे. उत्तिष्ठ याचा अर्थ उठ, युद्ध सज्ज हो. पण आतिष्ठ जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे अवलंबन कर. कशाचं अवलंबन कर, निष्काम कर्म योगाचं कर. म्हणून योगम निष्काम कर्मयोग, आतिष्ठ अवलंबन करून, उत्तिष्ठ उठ हे भारत. त्या अर्जुनाला सांगितलंय आणि तुम्हा मला भारतवासियांनाही सांगितलं. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये म्हणूया की खऱ्या अर्थानं आपल्या लक्षामध्ये येतं की भगवंत या ठिकाणी ज्ञानयज्ञाची, ब्रह्मयज्ञाची, निष्काम कर्मयज्ञाची म्हणजेच विकर्माची, विशेष कर्माची प्रशस्ती करतात. आणि ती केवढी मोठी प्रशस्ती आहे, ती केवढी मोठी आहे, एका छोट्या वाटणाऱ्या गोष्टीची केवढी मोठी किंमत आहे, सामर्थ्य आहे. चा उल्लेख करताना मला ज्ञानदेवानी सांगितलेला अगदी सर्व परिचित असलेला दृष्टांत पुन्हा पुन्हा आठवतो म्हणून सांगतो. तो असा आहे, आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव म्हणाले, सूर्यबिंब बचके एवढे परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे. त्रैलोक्य उजळून टाकणार सूर्यबिंब मात्र बचके एवढे थोडे असते, म्हणजे आपल्याला उगवताना ते तळ हाता इतकं लहान दिसतं. तसं तुमचा वैयक्तिक निष्काम कर्मयोग, प्रत्येक व्यक्तीचा गीताधर्म पाळणाऱ्या वैयक्तिक ज्ञानयोग, वैयक्तिक ब्रह्मयोग छोटा वाटेल, पण बिंदूतून सिंधू होतो.
व्यक्तीतून समष्टी जन्मास येते, नागरिकातून राष्ट्र उभं राहतं. या दृष्टीने विचार करता विकर्म निष्काम कर्मयोग गीता धर्माकडे आपल्याला घेऊन जाईल, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. म्हणून श्लोकाच्या शेवटी अध्यायाच्या शेवटी म्हटलं, इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. इथं शब्द आहे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम कर्म ब्रह्मार्पण योगो नाम चतुर्थोध्याय. शेवटचं सूत्र उच्चारीन समारोप करताना की पहिला शब्द घेतला ज्ञान कर्म संन्यास योग, तर असं म्हणूया आत्मज्ञानाने कर्मफल संन्यास कर. अध्याय क्रमांक 4. कि कर्म ब्रह्मार्पण कर. अध्याय क्रमांक 4. अध्याय 4 बद्दल एवढं चिंतन आपण करू. आजची प्रवचन सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु.